तर मंडळी, आज आहे पहिली सकाळ बाप्पासोबत आणि आज आम्ही बाप्पासोबत नाश्ता केला आणि आज होता माझा चतुर्थीचा उपवास। तर मी आज सकाळी सकाळी साबुदाणा खिचडी खाल्ली आणि मम्मी डायरेक्ट गेली वर आणि वरती जाऊन माझ्या रूममध्ये रेडी व्हायला स्टार्ट केलं, कारण आम्हाला आरती सुरू करायची होती आणि त्या अगोदर आम्हाला मोदकसुद्धा बनवायचे होते। आणि मी आज छानपैकी लवकर उठून आंघोळ करून केस धुवून स्वच्छ रेडी होती आणि हा आहे आजचा माझा आउटफिट। हा मी एकदम साधासा असा ड्रेस घेतलेला जो की आहे नेव्ही ब्ल्यू कलरचा, थोडंसं ह्याच्यावर एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे। आणि आता चला पटापट रेडी होऊया। आणि हा आउटफिट मी मिंत्रावरून ऑर्डर केलेला आहे, जो मला खूप आवडला। खूप साधा सिंपल छान कलर आहे आणि मला असे डार्क कलर्स खूप आवडतात आणि हा रंगसुद्धा खूप उठून दिसतो, त्यामुळे मी हा आज पहिला आउटफिट म्हणून चूज केलेला। आणि आता चला पटापट रेडी होऊया। सो गाईज, सर्वात प्रथम मी माझे केस कोरडे करून घेणार आहे, कारण त्याला कोरडे व्हायला खूप वेळ लागतो आणि मी हेअर ड्रायरचा वापर शक्यतो नाही करत आणि मी एअर ड्रायर्स करते माझे केस। आणि एअर ड्रायर व्हायलासुद्धा 2-3 तास पक्का लागतात माझ्या केसांना सुकायला। तर त्यासाठी मी थोडेसे ते ओपन ठेवणार आहे आणि त्याला आधी पहिला मी क्लिप करून घेणार आहे, कारण माझ्या मेकअपमध्ये यायला नको माझे केस म्हणून। आणि मी सर्वात प्रथम मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे, जे की आहे फ्रॉम फॉक्सटेल। आणि मी पूर्ण इथे मेकअप ट्युटोरियल नाही शेअर करू शकत, नाही तर व्हिडिओ खूप लांब होईल आणि त्यासाठी मी वेगळा सेपरेट चतुर्थीचा मेकअपसुद्धा दाखवलेला आहे। आणि आता आपण थेट जाणार आहोत माझ्या किचनमध्ये आणि आता आपण बनवणार आहोत माझे फेवरेट आणि बाप्पाचे फेवरेट उकडीचे मोदक। तर आता तुम्ही बघू शकतात माझ्या आईने सर्व तयारी करून ठेवलेली होती आणि आता आपण सर्वात आधी तुपात गूळ मेल्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याच्यात एक एक सामग्री ॲड करत जाणार आहोत आणि गूळ वितळायला थोडासा वेळ लागतो। तर तोपर्यंत बाजूला आम्ही उकड काढून घेतो आणि उकड म्हणजे राईस आट्याचा जो आउटर कवरिंग असतं मोदकचं ते। आणि ज्यांना नाही माहीत त्यांना मी एक्सप्लेन करते, कारण खूप सारे माझे नॉन महाराष्ट्रीयन व्ह्यूअर्ससुद्धा आहेत, तर त्यांना माहीत नाही उकडीचे मोदक कसे बनवतात आणि त्यासाठीच मी दरवर्षी ही क्लिप नक्की ॲड करते। आणि खूप सोपं आहे हे बनवायला, तर तुम्ही बघू शकता झटपट होतं हे सगळं बनवायला। आणि मोदकचं नैवेद्य दाखवायच्या आधी आम्ही थोडीशी आरती करून घेणार आहोत, कारण आरतीला लेट नाही झाला पाहिजे असे माझे वडील म्हणतात। तर त्यासाठी आम्ही सर्वात आधी आरती चालू केली आणि मोदक तोपर्यंत मी उकडायला ठेवलेले, कारण मला गरम गरम छानपैकी मोदक बाप्पांना सर्व करायचे होते त्यासाठी। तर उकड होईपर्यंत आम्ही पटापट आरती करून घेतलेली आहे। तर मंडळी, आता आरती करून झालेली आहे आणि आता वेळ आलेली आहे बाप्पाला नैवेद्य दाखवायला। तर सर्वात प्रथम मी छानपैकी केळीच्या पानावर नैवेद्य वाढून घेतलेला आहे आणि आज खूप सिंपलचा एक मेन्यू ठेवलेला आम्ही बनवलेला बटाट्याची भाजी, पुरी, डाळ, भात, श्रीखंड आणि लोणचं। आणि तुम्ही बघू शकता या ज्या पुऱ्या तुम्ही बघताय छान टमटमीत फुगलेल्या, या मी बनवलेल्या आहेत आणि मला खूप कौतुक आहे त्याबद्दल। आणि आता मोदक रेडी झालेले छानपैकी, तर मी ते सुद्धा बाप्पाला सर्व केलेले आहेत आणि मला मोदक वळता येत नाही, त्यामुळे मी साच्याचा वापर करते। तर गाईस, आता वेळ झालेली आहे इव्हनिंग आरतीची आणि मी थोडेसे क्लिप्स ते सुद्धा ॲड करते।
तर फ्रेंड्स, इव्हनिंग आरती सुद्धा खूप सुंदर, खूप सुरेख झाली आणि आज आलेले माझे भावाचे छोटे छोटे मित्र आणि त्या सर्वांना सुद्धा मी केलेले मोदक हे खूप आवडले आणि त्यांनी खूप 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 माझं कौतुक केले आणि मला खूप ॲप्रिसिएशन दिलं की मोदक खरंच खूप छान झालेले. तर मला खूप बरं वाटलं ते सगळं ऐकून आणि बापाला सुद्धा नक्कीच हे मोदक आवडले असतील. आणि प्रत्येक जण बाप्पासाठी वेगवेगळे मोदक तयार करतात, जसे की उकडीचे मोदक झाले, तळलेले मोदक झाले या साखरेचे मोदक. तर ते आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला काय आवडतं आणि आपण बाप्पाला काय खाऊ घालतो. तसं मोदक म्हणाल तर बाप्पाला सर्वच मोदक आवडतात, तर तुम्ही कुठलाही करा, बाप्पा खूप खुशीने ते खातील. आणि बाप्पा घरी आले की आपल्याकडे पाहुणे सुद्धा खूप येतात. तर मला खूप बरं वाटतं की वेगवेगळे पाहुणे आपल्या घरी येतात, आपल्याला थोडीशी गप्पा गोष्टी करायला. हा होता डे 1चा ब्लॉग. आता आपण भेटूया डे 2ला आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.